अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघाच गुढीपाडवा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून गुढीची उभारणी केली असेल। प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार परंपरेनुसार काही ना काही सेवा पूजा अर्चा ही नक्कीच केली असेल। कारण गुढीपाडव्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, गुढीपाडव्याचा दिवस हा नवीन वास्तूंची खरेदी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। हा दिवस आपल्या आयुष्यात, आपल्या घरात जितकी सकारात्मकता आणण्यासाठी, म्हणजे सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस जितका महत्त्वाचा मानला जातो, तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी असतो। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, जी वस्तू आज पाडव्यापासून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी 7.5 कायमची दूर होईल। तुम्हाला शत्रूंचा काही त्रास असेल तर त्या त्रासातून तुमची मुक्तता होईल। बघा, आज वर्षातील, आपल्या मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस आहे। पहिल्याच दिवशी शत्रूला नष्ट केलं, पहिल्याच दिवशी शत्रू त्रासाला तुम्ही दूर केलं, पहिल्याच दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील शत्रूला तुमच्या आयुष्यातून संपून टाकलं तर तुमचं संपूर्ण वर्ष शुभ आणि चांगलं जाईल। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आता आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात तांत्रिक बाधा होते, कधी नजर बाधा होते, कधी घरातलीच व्यक्ती आपल्यावरती काहीतरी जादूटोणा करते, कधी आपल्याच शेजारी राहणारी जी व्यक्ती असते ती आपल्याला नजर लावते। बघा, नजर बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी शत्रुबाधेमध्येच येतात। एकदा शत्रुबाधा जर सुरू झाली, शत्रूचा त्रास सुरू झाला तर आपलं आयुष्य जे आहे हे आयुष्य आपल्याला खूप संपल्यासारखं वाटतं किंवा आयुष्यामध्ये काहीच नकोसं वाटतं। सगळ्या बाधा एक वेळ परवडू शकतात। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की सगळ्या बाधा एक वेळीच चालू शकतात, पण जेव्हा शत्रुबाधा आपल्या आयुष्यामध्ये होते तेव्हा आपण शेवटच्या टोकापर्यंत विचार करतो। हीच शत्रुबाधा दूर करण्यासाठी आजचा हा खास दिवस आहे। आता यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे कडुलिंबाच्या झाडाचं मूळ। आपल्या आजूबाजूला कुठेही कडुलिंबाचं झाड असेल, त्या झाडाचं छोटंसं मूळ आज पाडव्याला आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांनी आज पानं आणली असतील। पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचं महत्त्व हे खूप मोठं आणि विशेष आहे, त्यामागचं शास्त्रही खूप मोठं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेल। पण आज कडुलिंबाच्या पानांसोबत कडुलिंबाचं मूळ देखील आपल्या घरी आणायचं आहे। मूळ शक्य नसेल तर कडुलिंबाची एक छोटीशी काडी, छोटी काडी म्हणजे थोडी जाड असणारी किंवा थोडीशी कडक असणारी सुकलेली काडी भेटते तर उत्तम राहील। मूळ नाही भेटलं तर कडुलिंबाची सुकी एक काडी तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे। जे काही तुम्ही घरी आणलेलं आहे मूळ किंवा काडी, ते तुम्हाला देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्या कडुलिंबाच्या काडीवर किंवा मुळावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडं गंगाजल घालायचं आहे, दूध असेल तर 1 चमचा दूध घालायचं, पुन्हा पाणी घालायचं। हे मूळ किंवा घेतलेली काडी स्वच्छ पुसून धुवून जागृत करून घ्यायची। ठीक आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतली, जागृत करून झाली की त्यानंतर कडुलिंबाची ही काडी एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायची। छोटं काळ्या कलरचे कापड घ्यायचं फडकं, त्याच्यावरती ही जी काडी आहे ती ठेवून द्यायची। त्याच्यासोबत घ्यायच्या आहेत 7 काळ्या मिऱ्या, काळ्या रंगाच्या 7 मिऱ्या, गोल असणाऱ्या, कुठेही किडलेल्या, तुटलेल्या, अर्धवट असणाऱ्या नको। सगळ्यात पहिले एक काळा मिरी उजव्या हातामध्ये घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची। आपल्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा दूर करण्यासाठी, शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी किंवा आपल्याला जो शत्रूंचा त्रास असेल तो आपल्या आयुष्यातून कायमचा दूर होण्यासाठी प्रार्थना करायची। माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा, शत्रुबाधा, माझ्या आयुष्यात हा व्यक्ती मला त्रास देतोय, आजपासून त्या व्यक्तीचा त्रास माझ्या आयुष्यातून नष्ट व्हावा, माझ्या आयुष्यातील शत्रुबाधा कायमची दूर व्हावी, एवढीच मी विनंती करते, इतकं म्हणायचं। आणि हा काळा मिरी त्या कडुलिंबाच्या काडीवर ठेवून द्यायचा, म्हणजे काडीसोबत किंवा त्या मुळासोबत त्या कापडावर ठेवून द्यायचा। पुन्हा दुसरा काळा मिरी घ्यायचा, पुन्हा सेम याच पद्धतीने सगळं व्यक्त करायचं। हे व्यक्त करून झालं की तो काळा मिरी पुन्हा त्या कापडावरती इथे ठेवून द्यायचा। असे घेतलेले 5 किंवा 7 जे काही तुम्ही काळी मिरी घेतलेले आहेत
ते सगळे अभिमंत्रित करून एक एक करून तुम्हाला त्या कापडावरती व्यवस्थित ठेवायचे आहेत. आता हे काळे मिरी त्या कापडावरती ठेवले की त्या कापडाला तुम्हाला एक घट्ट गाठ मारायची आहे. काळे मिरी आणि त्याच्यासोबत घेतलेली ती लिंबाची काडी, कडुलिंब, ज्याची पानं कडू असतात बघा, त्याच कडुलिंबाचं मूळ किंवा काडी घ्यायची आहे. ठीक आहे. आता ह्या दोनही गोष्टी त्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत. दोनही गोष्टी घेतलेल्या ज्या आहेत त्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असतो त्या दक्षिण भागाला स्पर्श करायचे आहेत. फक्त घराच्या आतील दक्षिण भागाला ही पोटली स्पर्श करायची. त्यानंतर घराच्या बाहेर यायचं. मुख्य प्रवेशद्वार, मुख्य जो दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला ही पोटली आज पाडव्याच्या दिवशी अटकवायची. आज ही पोटली पाडव्याला मुख्य प्रवेशद्वाराला अटकवायची. संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायची. उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी, उद्या 31 तारखेला सोमवारच्या दिवशी सकाळी उठलात, आंघोळ वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला लावलेली ही कडुलिंब आणि त्याच्यासोबत असणाऱ्या काळ्या मिऱ्यांची पोटली काढून घ्यायची आणि उद्यापासनं ही पोटली आपल्या जवळ आपल्यासोबत ठेवायची. एक 1.25 महिना तरी तुम्हाला हे काळे मिरी आणि ते कडुलिंब त्या काळ्या कपड्यात आपल्यासोबत ठेवायचं आहे. 1.25 महिन्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल. 1.25 महिन्याच्या आत तुम्हाला कुठेतरी स्वतःलाच वाटायला लागेल की खूप नजर लागायची, अधोगती होत होती. जिथे माझी अधोगती होत होती तिथे आता प्रगती होत आहे. जिथे मला सतत अपयश येत होतं तिथे आता यश येत आहे. जिथे सतत नजर लागायची तिथे आता नजर लागणं बंद झालेलं आहे. 1.25 महिन्यांमध्ये तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल, यश मिळायला सुरुवात होईल. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल. सतत येणाऱ्या अडचणी तुमच्या दूर होतील. जो शत्रू तुम्हाला सतत त्रास देत होता, आजारपण तुमच्या घरात आणत होता, तुम्हाला काहीतरी बाधा करू इच्छित होत होता, म्हणजे जे काही असेल ते सगळं तुमच्या आयुष्यातून हळूहळू दूर होत जाईल. एका 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला असंख्य पटीने या एका वस्तूचा अनुभव येऊन जाईल. 1.25 महिन्यानंतर तुम्हाला वाटलं की अजून मी हे सोबत ठेवते तर अजून ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला असं वाटलं की आता खूप झालं, आता सगळं छान झालेलं आहे, शत्रुपीडा दूर झालेली आहे, तर त्यावेळेस ही पोटली जी आहे तुम्ही विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आज पाडव्यापासून जर हा उपाय केला आणि 1.25 महिना कंटिन्यू जर तुम्ही ही वस्तू सोबत ठेवली, नक्कीच तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी बाधा असेल, कितीही मोठी संकट असतील, कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल, तो त्रास नष्ट होईल. जे काही तुमच्यावरती तो करत असेल, जे काही तुमचं वाईट करत असेल, ते सगळं काही त्याच्यावर उलटलं जाईल. आवर्जून करा हा उपाय आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करा.